भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन जाऊन त्याचं रूप ऐकून, रूपाचं वर्णन ऐकून, गुणाचं वर्णन ऐकून, त्याच्या स्वभावाचं वर्णन ऐकून भगवंताच्या प्रेमात पडण्याकरता आणि संसार विसरण्याकरता हे साधन आहे. तितक्या तन्मयतेने, तितक्या एकाग्रतेने आपण केलं तर तो परमात्मा ह्या सुद्धा कीर्तनामध्ये प्रगट होऊन आपल्याला दर्शन देणार आहे. तितकी एकाग्रता आपली झाली पाहिजे. कीर्तन हे एकाग्र होऊन ऐकण्याकरता आहे. आणि तुम्ही जितके एकाग्र व्हाल तितका वक्ता सुद्धा एकाग्र होतो. आणि मग की वक्ता श्रोता श्रवणे पावती समभाव असं काहीतरी प्रमाण नाही. श्रवणे पठणे पावती समभाव, की सांगणारा आणि ऐकणारा सुद्धा समभावाला प्राप्त होतो. असं हे कीर्तनी साधन आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी शांत चित्ताने, शांत बसून एकाग्रतेने कीर्तन ऐका. बोलणार नाही ना कुणी आता? हां, आवाज बंद झाला. तर आवाज चालू होता सुरुवातीला. आपण ठरलेल्या वेळेत, कमी वेळेतच, म्हणजे ठरलेल्या वेळेतच आपण चिंतन सेवा करू. पण सर्वांनी एकाग्र चित्ताने तर भगवंताला जाणण्याचा प्रयत्न करू. एरवी मोठे मोठे शास्त्रकार, हा वेद उपनिषद सुद्धा त्या भगवंताला न जाणताच पाठीमागं फिरलेले. त्याच्या रूपाचा, त्याच्या स्वरूपाचा अंत त्यांना सुद्धा लागला नाही. पण संतांच्या आधाराने आपण ही चेष्टा करतोय की त्या परमात्म्याला जाणायचे. सर्वांनी एकाग्र चित्ताने, शांतपणे, निवांतपणे, सगळा प्रपंच विसरून, संसार विसरून केवळ भगवंताच्या स्मरणामध्ये आपण 2 तास चिंतनामध्ये घालू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
हरी हरी हरी. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. हे रती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुल्या ऐसे, अविनाश करी आपुल्या ऐसे, लावे मना पिसे गोविंदाचे. हे रती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. हे रती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं, गोष्ठः प्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासं. माया कल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं, मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं. गोविन्दं परमानन्दं, गोविन्दं परमानन्दं. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गा करो प्रथम, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करो प्रथम, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन. हरे चरणा संताचे, दुसरे चरण संता, दुसरे चरण संताजिया. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. 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 दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या. हे दुसरे चरण संताचे या, त्यांच्या कृपादाने कधीचा विचारू, त्यांच्या कृपादाने कधीचा विचारू, त्यांच्या कृपादाने कधीचा विचारू. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. ए दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादान गतीचा विस्तार, त्यांच्या कृपादान गतीचा विस्तार, त्यांच्या कृपादान गतीचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन संतांशिया, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका. बघा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाच्या सुरुवातीला पांडुरंग परमात्म्याला नमस्कार करावा असं सांगितलेलं आहे. पहिला नमस्कार हा पंढरीनाथ पंढरीश पांडुरंग परमात्म्याला, बरोबर आहे. आपल्या ज्या आराध्याला आपल्याला भेटायला जायचंय, हे कीर्तन ज्याच्या भेटी करता ऐकायचंय, जो विटेवरती परमात्मा उभा आहे, सगुण स्वरूप धारण करून आपल्याकरता आपल्या भेटी करता उभा आहे, त्याला भेटण्याची आपल्याला फार तळमळ आहे. हा म्हणून तो निर्गुणातून सगुणामध्ये आला. आला नावा रूपा तुका म्हणी केला सोपा, बरोबर आहे. अवघड आहे तो परमात्मा भेटण्याकरता,
पण साधू संतांनी त्याचा शोध लावला, भक्ती केली, निष्ठेने भक्ती केली, तपश्चर्या केली आणि तुमच्या आमच्याकरता अगदी सोपं साधन तुम्हा आम्हाला सांगून त्या परमात्म्याच्या भेटीकरता त्यांनी आपल्याला मार्ग मोकळा करून दिला. मग आता ते साधन संतांनी सांगितलेलंच हे साधन आहे आणि ते साधन आपण त्या परमात्म्याच्या भेटीकरता करतोय. तो परमात्मा आपल्याला भेटणार आहे, त्याच्या भेटीकरता, त्याला समजण्याकरता, त्याचं स्वरूप समजून घेण्याकरता, त्याची भक्ती समजण्याकरता, त्याला कुठल्या साधू संतांनी कसं कसं प्राप्त केलं ती साधना समजून घेण्याकरता, त्या संतांचं चरित्र समजून घेण्याकरता वगैरे वगैरे परमार्थामध्ये आल्यानंतर त्या परमात्म्याच्या भेटीकरता ज्या पण कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी शिकण्याकरता, ऐकण्याकरता, ज्ञान होण्याकरता साधू संतांनी हे आपल्याला साधन दिलेलं आहे. पण हे साधन करण्यापूर्वी त्या पांडुरंगाला नमस्कार करा. 3 नमस्कार करायला आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे. एक नमस्कार पांडुरंगा करू प्रथम नमन, बरोबर आहे. आणि मग दुसरे चरणा संतांच्या, आणि ज्या परमात्म्याची ओळख साधू संतांनी आपल्याला करून दिली मग त्या साधू संतांना दुसरा नमस्कार. आज निश्चित आपण एका संतांच्या भूमीमध्ये आहोत, बरोबर आहे. संतांचं वास्तव्य जिथे झालं आणि त्यांच्या नावाने पुढे परंपरा जी चालू आहे, त्यांच्या तपश्चर्याच्या, निष्ठेच्या, भक्तीच्या, साधनेच्या जोरावर आज आपल्याला सुद्धा भगवत चिंतनाकरता ही सोय उपलब्ध करून दिली ते संत श्रेष्ठ मारुती बाबा. सगळे संत एक समान आहेत, लक्षात ठेवा. आळंदीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे, बरोबर आहे. आपल्या वारकरी संप्रदायातले आद्य संत म्हटले जातात. ज्ञानदेवी रचिला पाया, बरोबर आहे. उभारिले देवालया. पुन्हा शेवटी तुका म्हणे काय, तुका झाला असे कळस भजन करा, सावकाश करायचं आहे, बरं. घाई गडबड नाही. घाई गडबड संसारात म्हणजे पटकन मिळतं का नाही म्हणून तिथे घाई गडबड, पण इथे अजिबात नाही. तू भजन करा, सावकाश, एकदम शिस्त, शांत, सावकाश परमात्म्याला. कुठे जायचं आपल्याला? का जायचं कुठे? जायचं नाही ना कुठे. हा, मग निवांत शांतपणे त्या परमात्म्याला ऐकायचंय, जाणायचंय. कारण साधू संतांनी आपल्याला हे ज्ञानच त्याच्या भेटीकरता, प्राप्तीकरता आपल्याला दिलेलं आहे. दुसरा नमस्कार हा संतांना. आणि अमुक एका संताला का नाही, जितके संत या भूतलावर जन्माला आलेले आहेत दुसरे चरणा संतांच्या, का म्हटलं ज्ञानदेवाची, तुकारामांची, काय असं काही नाही. दुसरे चरणा संतांच्या. जे जे भगवत प्राप्त साधू आहेत, भगवत प्राप्त संत आहेत, त्यांना दुसरा नमस्कार. आज आपला अहोभाग्य आहे की आज बघा एक संत या भागामध्ये अवताराला आले, त्यांनी परमात्म्याची भक्ती केली आणि आपल्या हयातीत तुम्हा आम्हाला समजेल अशा भाषेत तो परमात्मा सांगितला, तिकडे लावण्याचा प्रयत्न केला. साधू संत आपल्या जीवनात हेच करतात की आपल्या जीवनामध्ये त्यांना परमात्मा प्राप्त झाला, एकदा त्या पांडुरंगाचं सुख उपभोगलं की मग तुम्हा आम्हाला सुद्धा ते सुख प्राप्त व्हावं अशी त्यांची धडपड असते. सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. अख्ख्या महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतात संत होऊन गेलेले आहेत. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे संत वेगवेगळ्या काळामध्ये अवताराला येतात. बघा, एकाच काळामध्ये पण सगळे संत येत नाहीत. काळानुरूप टप्प्याटप्प्याने सगळे संत येतात. हे सगळे संत समान अधिकाराचे, एकाच अधिकाराचे असतात. आपलं भाग्य आहे की मारुती बाबांच्या सान्निध्यात आज आपल्याला भजन करायला मिळतं, नामस्मरण करायला मिळतं, बरोबर आहे. 4 कीर्तनकार ह्या निमित्ताने येतात, त्यांच्या चिंतनातून आपल्याला तो परमात्मा समजावण्याचा प्रयत्न करतात. त्या परमात्म्याची भक्ती कशी करावी हे सांगतात. त्या परमात्म्याला प्राप्त करताना मग त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी कोणत्या, त्याला साधक गोष्टी कोणत्या, बाधक गोष्टी, म्हणजे परमात्मा मिळण्याकरता काय करावं, सोप्या भाषेत परमात्मा भेटण्याकरता आपण आपल्या जीवनामध्ये काय करावं आणि काय करू नये, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला शिकवत 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 त्या परमात्म्यापर्यंत नेऊन पोचवतात. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत, बरोबर आहे की नाही. हां, आपल्याला ते परमात्मा सांगतात. मग अशा संतांना दुसरा नमस्कार करा, संतांचं स्मरण करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आपण प्रातस्मरणीय आदरणीय संत श्रेष्ठ श्री मारुती बाबांना दुसरा नमस्कार करू. श्री संताची माता चरणावरी
श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग ही करी दंडवत साष्टांग ही करी दंडवत श्री संताची माता चरणावरी श्री संताचे माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांते पावलो विश्रांते पावलो श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांशी. तुम्ही म्हणाल 3 नमस्कार सांगितला, 2 कळाले, तिसरा नमस्कार दुसरे चरणा संतांची आहे, हा दुसरा नमस्कार कळाला. मग तिसरा नमस्कार ज्या साधू संतांनी आपल्याला देव सांगितला त्या देवाला केला, साधू संतांना केला. पण समोर तो देव उभा आहे असं ज्या साधू संतांनी आपल्याला सांगितलं आणि त्या प्रत्यक्ष देवाच्या हातात आपला हात ज्यांनी घालून दिला ते म्हणजे आपले सद्गुरुनाथ. आपल्या सद्गुरुनाथ सद्गुरू शिवराम बुवांना आपण नमस्कार करू. ओम नमो नमो ज्ञान नमो सद्गुरू राया दिनाच्या नमो सद्गुरु राया दिनाच्या वचला नमो सद्गुरु राया दिनाच्या वचला नमो सद्गुरु राया दिनाच्या पावा वेदासाला ब्रेद पावा वेदासाला ब्रेद तुझे पावा वेदासाला ब्रेद तुझे नमो सद्गुरु राया दिनाच्या वचला पावा वेदासाला ब्रेद वेदासाला प्रीत तुझी वेदासाला प्रीत तुझी. नमो सद्गुरु राया दिनाच्या वचला पावा वेदासाला ब्रेद तुझे पावा वेदासाला ब्रेद तुझे पावा वेदासाला ब्रेद तुझे. नमो सद्गुरु राया दिनाच्या वत्सला पावा वेदासाला ब्रीद तुझे जगी पतित पावन दासासी रक्षण सर्व काळ. असं आपल्या परमात्म्याला संतांना आणि सद्गुरूंना नमन करून नमस्कार करून दंडवत घालून जर परमात्म्याचं चिंतन केलं तर त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि तो परमात्मा आपल्याला कळण्यासाठी सुलभ होतो. साधू संतांच्या नियमाप्रमाणे आपण नमस्कार केला. तुम्ही म्हणाला अर्धा तास तर नमनात गेले बाबा. आता बहुतेक दिंडेगावकरांचं कीर्तन 3 तास होतं, अजून पाऊल आहे, बरोबर आहे. मग गडबड तर नाही ना. हां, म्हणजे दिंडेगावकरांचं थोडं जरा निवांतच असतं कीर्तन. पाऊल 1 तास 2 तास चिंतन 1 तास 2 तास. बरं काय करायचं हो जीवनामध्ये, बरोबर आहे की नाही. भगवंताची भक्ती करण्याकरता हा मनुष्य देह आपल्याला परमात्म्यानं दिलेला आहे असं साधू संतांनी सांगितलेलं आहे. मग याच्या व्यतिरिक्त जर आपण दुसरं करत बसलो तर तोटा नाही का आपला? तोटा आहे ना आपला. मग आपण
फक्त कीर्तनातच आपण फक्त भगवंताचं चिंतन, नामस्मरण, साधू संतांचा कृपा आशीर्वाद हेच आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे. विडो बारको बारको माई, बारको माई, बारको माई. आज बोलायचं नाही आजीबाई. आज मी आता 2 तास फक्त मीच बोलणार. बरोबर बोलणार नाही ना? नाही, बोलायला पंचायत व्हायची. बघा, जगद्गुरु तुकोबरांचा अभंग आपण चिंता न करता घेतलेला आहे. महाराजांचे असे बरेचसे अभंग आहेत. एकाग्र चित्ताने ऐका बरं. अजिबात डिस्टर्ब करू नका. मी ठरलेल्या वेळेतच कीर्तन करणार आहे. तुम्ही करा म्हणलं तरी करणार नाही. आता जरा निवांत वाटलं असं वाटतं. ऐका, तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचे असे बरेचसे अभंग आहेत. अनेक अभंग आहेत. अनेक अभंगातून महाराजांनी अनेक विषय प्रतिपादित केलेले आहेत. अनेक वेगवेगळे विषय सांगितलेले आहेत. परमात्म्याचं वर्णन काही अभंगांमधून आहे, काही अभंगातून संतांचं वर्णन आहे. आता ज्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता आपण निघालो, तो परमात्मा कसा हे सांगायला नको? स्वतः प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबरायांनी तो परमात्मा पाहिला. ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराजांनी उपदेश केल्याप्रमाणे महाराजांनी आपल्या जीवनामध्ये साधना केली. आणि जो परमात्मा ज्ञानोबरायांना अनुभवात आला, एकनाथ महाराजांना आला, नामदेवरायांना आला, कबीरदासजींना आला, जनाबाईला आला, सखुबाईला आला, सगळ्या संतांना जो परमात्मा जसा दिसला तसा जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा तो दिसला. बरोबर आहे? मग तो परमात्मा त्यांना जसा दिसला तसाच महाराजांना दिसला. आणि महाराजांच्या सुद्धा अंतःकरणामध्ये तळमळ उत्पन्न झाली की ह्या सगळ्या जड जीवांना, ह्या सगळ्या संसारी जीवांना, प्रपंचात रमलेल्या जीवांना सुद्धा त्या परमात्म्याचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. त्या परमात्म्याच्या ज्ञानाकरताच ह्या सगळ्यांचा जन्म आहे. पण वेडी माणसं आहेत, संतांनी सांगितलेलं ऐकत नाहीत. प्रपंचाच्या मोहात, मायेच्या मोहात त्या परमात्म्याला विसरून जातात. हा सुखसंपन्न परमात्मा आहे, सच्चिद आनंद स्वरूप तो परमात्मा आहे. एकदा का तो परमात्मा ह्या जीवांना प्राप्त झाला सगळ्या, की मग त्यांना आनंदाकरता, संसारामध्ये आनंदाकरता, सुखाकरता, समाधानाकरता प्रपंचामध्ये धावाधाव करावी लागणार नाही. ते कर्तव्य म्हणून करतील. बरोबर आहे? ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे. संतांच्या शिकवणुकीप्रमाणे त्या परमात्म्याचं ज्ञान एकदा का ह्यांना प्राप्त झालं, मग ही वेडी माणसं त्या धडपडीत पडणार नाहीत. सहज 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 हा संसार ही माणसं तरुण जातील. मग त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होण्याकरता, तो परमात्मा आम्हाला कळण्याकरता महाराजांनी त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं. असे वेगवेगळे अभंग आहेत. महाराजांनी त्याचं निर्गुण स्वरूपाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे आणि सगुण स्वरूपाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. झोप येत नाही ना? एकदम टवटवीत आहेत ना चेहरे, प्रसन्न. म्हणजे झोप आली तर मला सांगा, मी काय करू झोप आल्यावर? अवघडच आहे. तुम्हाला एक कथा सांगतो, छान. सांगू का? कथा पाहिजे तुम्हाला फक्त विनोद, मस्करी, हे पाहिजे सगळं. परमात्म्याचं आधी ऐका, परमात्म्याचं ज्ञान. मी कथा पण सांगतो तुम्हाला, एक छान मस्त. एक आमच्या गावात एक आजीबाई आहे, ठोकूबाई, तिची सांगतो कथा. भेटली का तुम्हाला शिवरात्रीला आल्यावर? बरं, मी सांगतो. अगोदर आपण अभंगाचं चिंतन करू. बरोबर आहे? अभंगाचे चिंतन ऐकण्याकरता आलो का ठोकोबाईच्या गोष्टी ऐकण्या? अगोदर अभंगाचं चिंतन ऐका. मी तुम्हाला अभंगाचं चिंतन सांगतो. महाराजांनी सगळे वेगवेगळे अभंग लिहिले. बरोबर आहे? लक्ष देऊन ऐका बरं. जेवढी ठकोबाईची गोष्ट लक्ष देऊन ऐकायचाल ना, तेवढं हे पण ऐकायचं. मी बघणार आहे कोण कोण ऐकत आहे. मग महाराजांनी सगळ्या अभंगांमधून परमात्मा काही अभंगांमधून परमात्मा सांगितला. आत्ताच आपण अभंगायला, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर. हिची ध्यान महाराज म्हणतात. अतिशय सुंदर तो परमात्मा आहे. जगामध्ये एकही गोष्ट त्या परमात्म्या इतकी सुंदर नाही जितका तो परमात्मा सुंदर आहे. पण आम्ही पाहिला, आम्ही त्याची भक्ती केली, साधना केली. त्या विटेवरच्या परमात्म्यानं धावत धावत येऊन आम्हाला आलिंगन दिलं पंढरीला गेल्यानंतर. तुम्हाला पण देईल,
पण तितक्या आवडीने त्या परमात्म्याची भक्ती करा. परमात्म्याचं वर्णन सांगितलं, निर्गुण स्वरूपाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. तो निर्गुण परमात्मा विटेवरती कसा उभा आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तिथे माझी हरी वृत्ती राहो. बरोबर आहे. सगळ्या प्रकारे तो परमात्मा सांगितला. काही ठिकाणी संतांचं वर्णन सांगितलं, संत कसे आहेत ते सुद्धा सांगितलं, संतांच्या भक्त कसे आहेत ते सांगितलं. पंढरीची वारी करा हे सांगितलं. पंढरीची वारी आहे माझी घरी आणि न करी तीर्थ हा निर्धार देखील. पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा. पांडुरंग तो दिनाचा सोयरा. तुम्ही आम्ही दीन आहोत, तुम्ही आम्ही श्रीमंत नाही. पैशा संसारातली श्रीमंती ही खरी श्रीमंती नाही. आपल्या ते प्रारब्धानं येते आणि जाते. पण खरं वैभव, खरी श्रीमंती आणि खरं ऐश्वर्य हे परमात्म्याला डोळे भरून पाहणं आहे, हे लक्षात ठेवा. संतांनी हे पाहिलं आणि तुम्हा आम्हाला तो परमात्मा कळावा याच्याकरता हे सगळ्या प्रकारचं वर्णन केलं. आणि सांगता सांगता महाराजांनी आपल्या जीवनाचं कर्तव्य देखील एका अभंगातून सांगितलं. काय कर्तव्य आहे, मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, एका अभंगात सांगितलं. तो आजचा अभंग आहे. पाहूया अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक, आपुला तो एक देव करणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करणी घ्यावा. आपुला तो तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा सुख नो हे. रत माई के, रत माई के दुःखाची जनती. रत माई के नवीन जीवा सुख नवीन जीवा सुख ये रत माई का, ये रत माई का दुःखाची जनती. ये रत माई का आपुला तो एक देव करणी घ्यावा. तेन विना जीवा, तेन विना जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करणी घ्यावा. तेन विना जीवा, तेन विना जीवा सुख नो हे. महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. मनुष्य जन्माला आलात ना
तर मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ही गोष्ट आवर्जून केली पाहिजे. कुठली गोष्ट आहे? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विनजीवा सुख नोहे. एकदम सोप्या भाषेत आपल्याला मी अभंग समजावून सांगणार आहे. महाराज म्हणतात की जन्माला आलात ना, तशा अनेक तुमचे जन्म झालेले आहेत. ह्या एकाच जन्मात आलात असं नाही, पण मनुष्य देहात आलात ना, मग मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला. की त्या परमात्म्याने अत्यंत प्रसन्न होऊन, प्रसन्न अंतःकरणाने आणि उदार अंतःकरणाने आपल्यावरती दया करून, आपल्यावरती अनुग्रह करून, कृपा करून हा मनुष्य देहासारखा सुंदर मनुष्य देह आपल्याला दिला. तुम्ही म्हणाल महाराज कुणाचा सुंदर आहे हो? एखाद्याचा सुंदर असतो. मला भगवंताने काळा दिलाय, तुम्ही सुंदर कसं म्हणता? बरोबर आहे. हां, मला लंगडा दिला, मला पाय दिले नाही त्या परमात्म्याने, कशाचा तो परमात्मा असं तुम्ही म्हणाल कदाचित. पण संत म्हणतात सुंदर याच्याकरता की ह्या जन्माला आल्यानंतर त्या परमात्म्याला जाणता येतं. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासी जीवपन भवरोग. परमात्म्याने आपल्याला सुंदर मनुष्य देह सुंदर याच्याकरता दिला. त्याच्या रूपावर जाऊ नका, त्याच्या काय मूल्यावर जावा, त्याच्या मुलावर जावा, त्याच्या गुणावर जावा. या देहात आल्यानंतर भगवंताला पाहता येतं. ह्या देहाला आल्यानंतर संतांनी सांगितलेले 4 शब्द ऐकता येतात, त्यांची गाथा वाचता येते. हां, पंढरीच्या वारीला पायी चालत जाता येतं. ह्या हाताने देवाची पूजा करता येते. हे सगळं ह्या जन्मामध्ये आल्यानंतरच करता येतं. इतर जन्मामध्ये अजिबात येत नाही. बरोबर आहे. हां, काय पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यमध्ये. हां, बहिरी अंध होती पांगुळमुखी. कमी जास्त झालं वाटतं. बरं आहे का? हां, आता कमी जास्त होणारच आता. बरं ऐका, त्या परमात्म्याने आपल्याला सुंदर मनुष्य देह दिला नाही. त्या इतर जन्मामध्ये हे करता येत नाही हो. ह्या जन्मामध्ये आल्यानंतरच त्या परमात्म्याला जाणता येतं. पण झालं असं की ह्याचा आपण दुरुपयोग केला. आपण प्रपंचाच्या नादी लागलो. भगवंताची सुंदर जी माया आहे, त्या मायेने हा जो सुंदर प्रपंच निर्माण केलेला आहे, त्या प्रपंचात आपण अडकलो. आपल्याला कळलं देखील नाही की आपला जन्म कशा करता झालाय. गर्भामध्ये असताना परमात्म्याला आपण वचन दिलेलं आहे, एक वेळ करी या दुःखा, एक वेळ एक वेळ करी या दुःखा वेगळी दुरिता दुरिताचे जाळे उगवून, दुरिताचे जाळे उगवून. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळी, एक वेळ करी या दुःखा वेगळी, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळी, एक वेळ करी या दुःखा वेगळी. दुरितांचे जाळे आ आ आ उगवोनी, दुरितांचे जाळे आ आ आ उगवोनी. हो आठवीन पाय समाधान, आठवीन पाय समाधान, आठवीन पाय समाधान.
वाजवा बरं सगळी. हां, टाळ नाही वाजवलं तुम्ही 2 तास पाऊल घेणार आहे. काय करता? नाही, टाळ वाजवा बस. 2 तास कशाला? बघा, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणे आठवीन पाय. हा माझा नवस रात्री हे दिवस. पांडुरंगा, आपण गर्भामध्ये असल्यानंतर आपण वारंवार त्या गर्भामध्ये जातो. कुठल्या ना कुठल्या आईच्या गर्भामध्ये गेल्याशिवाय आपल्याला ह्या जगामध्ये जन्माला येता येत नाही, बरोबर आहे? ज्या कुठल्या आईच्या आपण गर्भामध्ये गेलो त्या गर्भवासीच्या यातना आपण सोसल्या की आपण परमात्म्याला हाक मारली, देवा एकदा, आता फक्त एकदा, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांची जाळे. हे सगळं पापा पुण्याचं जाळं मला अजिबात कळत नाही. पाप काय पुण्य काय मला कळत नाही देवा. मी तुला शरण आलोय. हे सगळं दुरितांचं जे पापा पुण्याचं जाळं आहे ते सगळं बाजूला कर आणि मला मनुष्य देह दे. मी तुझी भक्ती करीन. आठवीन पाय हा माझा नवस रात्री हे दिवस. दिवस रात्र भजन करीन. आपण केलं का भगवंताचं? दिवसा आपल्याला वेळ नाही, रात्री आपल्याला झोप सावरत नाही, बरोबर आहे का नाही? असं झालं आपलं. देवाला दिलेलं काही वचन आपण पाळलं नाही. म्हणून मग पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश यह संसारे खल दुस्तारे कृपया अपारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज पुन्हा पुन्हा मग पुन्हा आपण संसारामध्ये जातो. आता हा मनुष्य देह संपला आपला, काय 10, 20, 5, 50 वर्षाचा मुक्काम इथला संपला की मग झाला आपण तिकडे शिफ्ट झालो. मग कुठल्या तरी जन्मात जाणार. तुका म्हणे घोबडा ऐसे जन्म सरीसे सुकराचे. हा खरा परमार्थ आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला जायचंय कुठे हे लक्षात ठेवा. तुकोबारांनी आपल्याला परमात्म्याची गाठ घालून देण्याकरता हा सगळा उपदेश केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलाही उपदेश महाराजांना किंवा सगळ्या संतांना आपल्याला सांगायचा नाही. आपण मनुष्य जन्माला आलो ना, आपल्याला देव प्राप्त झाला पाहिजे. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. संत विनवणी करून सांगतात. प्रसंगी शिव्या सुद्धा संतांनी दिलेल्या आहेत. आपण सुद्धा देतो व्यवहारामध्ये. कुणी नाही ऐकलं तर हडशीच्या, बरोबर आहे. आता शिव्या तुम्हाला पाठ आहेत, मला नाहीत. सांगा 1-2 शिव्या. ऐका, आपण व्यवहारामध्ये शिव्या देतो. ऐक ना झाल्यावर पोरग, हां मग काय 12 भानगडी शिव्या देतात बाबा. बोल नाही कीर्तनात वाईट. मग बरोबर आहे तसं. पण साधू संतांनी आपल्याला प्रसंगी शिव्या सुद्धा दिल्या. काय माये गेली होती भूतापाशी. फार शिव्या सुद्धा संतांनी दिल्या. ऐकेच ना, ऐकतच नाही. झोपू नको कीर्तनात म्हणलं तरी अजून एक डुकली देतात. काय करावं बरं संतांनी? मग ऐकतच नाही आपण संतांचं. संतांनी प्रसंगी शिव्या सुद्धा दिल्या आपल्याला कळण्याकरता. देव प्राप्त व्हावा, देव कळावा. संतांची फार मोठी तळमळ आहे. त्यांचं म्हणणं आहे की अरे हा एकदा मुक्काम इथला संपला की बाबा पुन्हा 84 लक्ष योनी तुला फिरावं लागेल. प्रत्येक आईच्या गर्भात जावं लागेल, पुन्हा जन्मावं लागेल आणि पुन्हा मग पशु काय पाप पुण्य जाणती, बरोबर. हे असं आपल्या नशिबाला येईल. मग वेगवेगळ्या जन्मामध्ये फिरणं नको. ह्या जन्मामध्ये आलास ना त्या सर्वेश्वर परमात्म्याला जाण, त्याची प्राप्ती करून घे. बरं, त्याच्या व्यतिरिक्त तुला प्रपंचामध्ये अजिबात सुख नाही, सुखच नाही. सुख पाहता जबा पाडे दुःख पर्वता एवढे. तू म्हणशील सुखी आहे आम्ही. मग काय सांगता महाराज, फार सुखी आहे आम्ही, आमच्या जीवनामध्ये काही अडचण नाही. तुम्हाला शिव्या असतील घरातून, आम्हाला कुठे आहेत? म्हणू शकतो माणूस की आम्ही संसारामध्ये सुखी आहे. पण महाराज म्हणतात बाबा रे, ते सुख कसं आहे? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता. त्याच्यासाठी फार पापड बेलावे लागतात. एवढं सहजासहजी नाही. सगळं अनुकूल असलं की मग मात्र सुख आहे. तारुण्य आहे तोपर्यंत सुख आहे. वृद्धपणी प्रवर्तली चिंता, बरोबर आहे. हां, नाकमुक गळू लागली लाळ आणि शेंबूड खोबरी याची वाटी ऐशी झाले. मग बरंच वर्णन आहे. मला काय फार जास्त काय येत नाही. मी त्या गाण्याच्या भानगडीत पडत नाही. इकडे रती महारथी आहेत का? बरं, मग फार वृद्ध दशा आल्यानंतर भयंकर बिकट परिस्थिती आहे. महाराज म्हणतात त्या वयात गेल्यानंतर तुला काय रे परमात्मा आठवणार आहे? देवाचं भजन कर. तारुण्य आहे तोपर्यंत तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. की हरी कीर्तनामध्ये जो येतो भगवंताचं भजन करतो, नामस्मरण करतो, टाळ वाजवतो, मृदंग वाजवतो, सदाचार सद्धर्मी राहतो, बरोबर आहे. गाथा वाचतो, पंढरीची वारी करतो, अजिबात लाजत नाही समाजाला. तरणायस गणपतीच्या पुढे डीजे पुढे नाच असं त्याच्या मनाला वाटत नाही. हां, तो येतो बिनधास्त.
ह्या परमात्म्याच्या ह्या वैष्णवाच्या संगतीत येतो, नाचतो, बागडतो, भगवंताचं भजन करतो. महाराज म्हणतात तो मात्र खरा भाग्यवंत आहे. संसारातलं यश भाग्यवंत ते खरं भाग्य नाही, भगवंताची भक्ती ही खरी भाग्याची संपत्ती आहे. आपलं कसं झालंय, आपण एवढ्या परमार्थाच्या खोलीपर्यंत कधीच जात नाही. आपल्याला फक्त वरवरचा परमार्थ माहिती आहे, पण खरा परमार्थ सांगू इथंपर्यंत खोल आहे. आपल्याला परमात्म्याला प्राप्त करायचं आहे. बरं मला सांगा, तुमच्या आमच्यासारखा वरवरचा परमार्थ जर केला असता, 2-4 विनोद चुटकुले ऐकून कीर्तनातून निघून गेले असते, तुकाराम महाराज आले असते का हो जन्माला? ज्ञानेश्वर महाराजांसारखे महान संत ज्यांना संजीवन समाधी घेण्याचं सामर्थ्य प्राप्त झाले असते का? त्यांनी योग्य साधना केली, जे कीर्तन जशा पद्धतीने करायला पाहिजे तशा पद्धतीने केलं, साधना केली, ऐकलं मन देऊन, साधू संतांचे ग्रंथ वाचले, म्हणून त्या पदाला ते पोहोचले. सद्गुरू शिवरामबुवांची जिवंत समाधी 108व्या वर्षी सद्गुरू शिवरामबुवांनी दिंडेगाव तीर्थक्षेत्री जिवंत समाधी घेतली. अगदी जसं ज्ञानोबरायांची आळंदीला समाधी आहे तशी सद्गुरू शिवरामबुवांची समाधी. आपल्या मारुती बाबांचं आपल्याला चरित्र अगदी ह्या 40-50 वर्षाच्या अलीकडचे, बरोबर आहे, 30-40 वर्ष. माझा जन्मसुद्धा होता त्यावेळेला. म्हणजे एकदम अलीकडचे संत आपण बघितलंय. बघा, मारुती महाराजांनी इतकं मन लावून कीर्तन केलं, परमात्म्याच्या भक्तीत तल्लीन झाले की एका वेळी 2 ठिकाणी कीर्तनं झाली. माहिती आहे ना आपल्याला सगळ्यांना? मग हे आपल्यासारखं कीर्तनात झोपल्यावर झाले असते का? काय हा म्हणता, आणि झोपायचं नाही बरं कीर्तनात, म्हातारी येते. आता म्हातारीला बघून बघून म्हातारी झालो. काय म्हातारी सांगता मला? संतांना आपण लहानच वाटतो हो. आपण झालो वृद्ध, आपण वयाने झालो, पण संतांच्या दृष्टीपुढे आपण लहानच आहोत. म्हणून ते बाबा रे, बाळा रे म्हणून आपल्याला संत विनवणी करून सांगतात. संतश्रेष्ठ मारुती महाराज 2 ठिकाणी कीर्तनं झाली. एक ठिकाणी परमात्म्यानं त्यांचं रूप घेऊन कीर्तन केलं आणि एक ठिकाणी महाराजांनी केलं. ही कशाची ताकद आहे? ही साधनेची, भक्तीची, निष्ठेची आणि एकाग्रतेची आणि प्रामाणिकपणे भक्ती करण्याची ही ताकद आहे. आज बघा, त्यांच्या पश्चात सुद्धा आज त्यांच्याच पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण इथे या ठिकाणी एवढा सगळा समाज जमला आणि आज भगवंताचं चिंतन करतोय. समजा मारुती महाराजांसारखे संत नसते, आपण एकत्रित आलो असतो का? आज आपल्याला भजन झालं असतं का? ज्ञानेश्वर महाराज नसते, भजन कळालं असतं का? सद्गुरू शिवरामबुवा नसते, पाऊल खेळता आला असता का? महाशिवरात्रीला पाऊलाचा आनंद घेता आला असता का? नाही. हे सगळे संत जन्माला आले, त्यांनी तळमळीने, निस्वार्थीपणाने आपल्याला उपदेश केला. बेंबीच्या देठापासून कळकळीने, कसल्याही लाभाची अपेक्षा न करता त्यांनी परमात्मा आपल्याला समजावून सांगितला. म्हणून त्या परमात्म्याला कळण्याचा आणि प्राप्त करण्याचा मार्ग आपल्याला मोकळा झाला. हेच महाराजांना सांगायचंय. जन्माला आलात ना, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. बाबा, संसारामध्ये प्रपंचामध्ये सुख आहे म्हणत असशील, गप्प बस, अज्ञानी आहेस, कळत नाही तुला. आम्ही खरं सुख पाहिलेलं आहे. खरं सुख हे परमात्म्याच्या प्राप्तीत आहे. म्हणून परमात्म्याची प्राप्ती करून घे. आणि या परमात्म्याच्या व्यतिरिक्त अरे सगळं माईक आहे. कितीही मौल्यवान गोष्ट माझ्या समोर आणून ठेवशील, ही मौल्यवान आहे म्हणशील, पण लक्षात ठेव, सगळंच्या सगळं मायेनं जन्म दिलेला आहे. अभंगाचं दुसरं माईक दुःखाची जनती आये रथ माईक, माईक दुःखाची जनती आये रथ माईक, दुःखाची जनती
महाराजांनी सांगितलं की बाबा रे, जन्माला आल्यानंतर देव प्राप्त करून घेतल्याशिवाय सुख प्राप्त होणार नाही. महाराजांनी सांगितलं पण काही जीव ऐकायला तयार नाही. जीव अनेक युक्त्या प्रयुक्त्या लढवून किंवा दुर्लक्ष करून संतांकडे पुन्हा ह्या मायेच्याच ह्या पसाऱ्यामध्ये तो अडकला. मायेचं स्वरूप हे शाश्वत आहे असं त्याला वाटलं. म्हणजे हा सगळा बायको लेकरं प्रपंच संसार प्रॉपर्टी इस्टेट हे सगळं हे सोडून मी कुठेच कधी जाणार नाही, हेच सत्य आहे असं वाटून त्याच्यामध्ये रमला. त्यावेळी महाराज त्याला सांगतात, येरती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. बाबा की अरे परमात्म्या व्यतिरिक्त देवा व्यतिरिक्त ह्या विटेवरती उभा असलेल्या परमात्म्याला सोडून सगळंच्या सगळं येरती माई के दुःखाची जनिती, सगळंच्या सगळं दुःखाला जन्म देणार आहे. प्रसंगी तुला काही अनुकूल परिस्थिती असताना सुख वाटत असेल, बायको ऐकते तोपर्यंत सुख आहे. ऐकणं बंद झाले की मग मात्र तुला येरती माई के दुःखाची जनिती आठवेल आम्ही सांगितलेलं. बरोबर आहे. मुलगा ऐकतो जोपर्यंत सगळं व्यवस्थित चालू आहे तोपर्यंत काही वाटणार नाही. पण ज्यावेळी हे सगळं प्रतिकूल सगळं मनाच्या विरोधात व्हायला लागेल त्यावेळी तुम्हाला आमची आठवण येईल. म्हणून सांगतो ऐका, संतांचं देवाचं नामस्मरण करा, संतांच्या संगतीत जा. हा सगळा माईक पसारा दुःखाला जन्म देणार आहे. आणि याच्या भरोशावर थांबू नका. नाही आधी अंती अवसानी की आधी अंती आणि अवसानी सद्यस्थितीला सुद्धा तो दिसत असला तरी तो भासतो असं शास्त्र सांगतं. हां, शास्त्र फार कठीण आहे, जाऊ द्या. हां, त्याचे मोठे मोठे आजातवाद आणि काय विवर्तवादन हे तेन बरेच काय काय आहेत बाबा, ते कुठं सांगायला आपल्याला वेळ आहे. पण एक लक्षात ठेवा की हे परमात्म्याला सोडून जे पण काही दिसतं जे सगळं ते सगळं माईक आहे. ह्याच्या नादी लागू नका. परमात्म्याची भक्ती करा. हा प्रपंच कर्तव्य म्हणून करा. आलेलं कर्तव्य पार पाडा, नाही असं नाही, पण परमात्म्याच्या भक्तीमध्ये मन तल्लीन करा. नाही आधी अंती अवसानी. हे अगोदर पण नव्हतं, आता पण नाही आणि भविष्यात पण राहणार नाही. मग याच्या भरोशावर कशाला थांबता? परमात्म्याची भक्ती करा. मग महाराजांना विचारलं की ठीक आहे महाराज, आम्ही परमात्म्याची भक्ती करू, हे सगळं माईक आहे हेही आम्हाला कळालं. बरोबर आहे. मग त्या परमात्म्याची भक्ती केल्यानंतर काय प्राप्त होईल आम्हाला? अभंगाचं तिसरं चरण. अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी
बोलतोय ना, लक्षात येते ना, झोप येत नाही ना? हां, झोप आली तर आपल्याला एक पर्याय सांगतो. आमच्या ठकूबाईंनी केलेला पर्याय सांगतो, सांगू का? झोप यायली का? बरं बरं, एक सांगतो जा गोष्ट. थोडं पाहिजे ना, थोडी गोष्ट पण. मग जरा कसा असा आळस जातो, एकदम प्रसन्न आणि फ्रेश वाटतं. बरोबर आहे. बघा, आमच्या गावामध्ये एक ठकूबाई नावाची आजी आहे. आहे ना वेळ? सगळं वेळेत संपवायचं बाबा. मग ठकूबाई नावाची एक आजी आहे. शिवरात्रीला आल्यावर भेटेल तुम्हाला ती. भेटली का कुणाला आतापर्यंत का नाही? हां, शिवरात्रीला तुम्ही काय येता, लगेच तास 2 तास भजन करता, सकाळी तिनं उठायच्या आतच निघून येता. मग कशी गाठ भेट व्हायची तुमची? जरा थांबायचं, थोडं काला घेऊन यायचा, मग ठकूबाईची गाठ. फार हुशार म्हातारी बरं. हां, अशीच कीर्तनामध्ये येऊन बसते. कीर्तनात येते, कथेत येते, पुराणात येते, एकही ती गोष्ट सोडत नाही. सत्संग मात्र आवर्जून करते. आणि अशी काही खाली बसत नाही, अशी चांगली ओट्यावर बसते येऊन समोर. हां, आमच्या इथं गावामध्ये आहे की नाही एक ओटा, ओढाच्या झाडाखाली. हां, मग तिथं कीर्तन कथा चालू असलं, बाबाला माहिती आहे. बघा बाबा होय म्हणजे. मग बरं, सांगूच का? सांगावंच लागणार आहे नाही. हां, मग ऐका, आपल्याला पटकन गोष्ट सांगतो. ठकूबाई आहे, झाडाखाली येते, बसते, असं वडाचं झाडाखाली ओट्यावर बसते. मग पुराणिक बुवा, कीर्तनकार बुवा कीर्तन सांगायला लागले की मग ती कीर्तनामध्ये हो 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 असं तिचं चालू असतं. फार आवडीनं बसून ऐकते. पण झालं असं की आता कीर्तनामध्ये कुणाला झोप सतावत नाही बरं, सगळ्यालाच सतावते. ठकूबाई काय देवाची लेक लागून गेली काय? ठकूबाईला पण झोप आली, पण ती काय करायची, हो हो म्हणायची बरं, म्हणजे झोपलेलं कुणाला कळू नये म्हणून. हो असं. हा, मी 2-4 ठकूबाया बघितल्या असं करायलेत असं. हा, म्हणजे आमच्या गावातली ठकूबाई अशी करायची. मग सगळ्यांचं लक्ष जायचं ना, बापरे एवढी मोठी आजीबाई, म्हातारी वयस्कर असून सुद्धा कीर्तन ऐकत, झोपत नाही. बाकीची थोडीशी असं म्हणा, आपण झोपायला नको, कितीही झोपायला, थोबट आणून घ्यायचे पण झोपायचे नाहीत. मग ती कीर्तन सांगताना ऐकायची, हो चालूच होतं. पण लय दिवसभर काम केला होता. म्हातारी सुनबाई गेली होती सासरो ह्याला माहेरला. म्हातारीवर सगळा बोजा पडलेला, दिवसभर काम केलेली म्हातारी. मग बघा, जी तिला झोप लागली, एका डुकलीतच म्हातारी खाली पडली. खाली पडल्यावर सगळे पळा 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 पळा, धावा 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 धावा. काय झालं काय झालं काय झालं? ठकूबाई म्हणली, काही झालं नाही का? अहो पडला की तुम्ही. कोण पडलं? मी पडले नाही, मला झोप येत होती, तिला खाली घालून वर बसले. विठोबा जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हा, म्हणजे असं तुम्ही पण खाली घालून वर बसा, पण झोपू नका. असं आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला ह्या अभंगामधून परमात्मा प्राप्त करण्याचा संदेश दिलेला आहे. अभंगाचे 2 चरण आपल्या लक्षात आलेले आहेत. 3रं चरण आपल्याला ऐकून घ्यायचंय. अविनाश करे आपुल्या ऐसे, लावी मना पिसे. गोविंदाजी महाराज म्हणतात की सगळा माईक प्रपंच आहे, याच्या नादी लागून कधी सुखाची प्राप्ती होणार नाही. लक्षात ठेवा, भगवंताची भक्ती करा. एक साधक म्हणाला की आम्ही भगवंताची भक्ती केल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होईल? अरे काय प्राप्त होणार नाही. महाराज म्हणतात अविनाश करे आपुल्या ऐसे, तो परमात्मा त्याच्या इतका अविनाश तो. हां, देश काल वस्तू परिच्छेद रहित कालातीत तो परमात्मा आहे. त्याच्यासारखा अविनाश तो करून टाकतो. पुन्हा ह्या जन्म मरणाच्या भानगडीत तो पडू देत नाही. स्वतःचं स्वरूप तो त्या भक्ताला देऊन टाकतो. अविनाश करे आपुल्या ऐसे, म्हणून लावी मना पीसे. गोविंदाचे लावी मना पिसे, गोविंदाचे लावी मना पिसे, गोविंदाचे लावी मना पिसे. अविनाश करी आपण
करी आपली आईचे अविनाशकारी आपली आईचे अविनाशकारी आपली आईचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे येरती माई के दुःखाची जनीती येरती माई के दुःखाची जनीती येरती माई के दुःखाची जनीती लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे येरते माई के दुःखाची जनाली येरते माई के दुःखाची जनाली येरते माई के दुःखाची जनाली त्या परमात्म्याला प्राप्त करून घ्या. बाकी कुठल्या गोष्टीच्या नादाला लागू नका. त्या परमात्म्याची प्राप्ती केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर त्या परमात्म्यापासून जे तुम्हाला प्राप्त होणार आहे ते संसारामध्ये कधीच प्राप्त होणार नाही. अशा अप्रतिम आणि सर्वश्रेष्ठ गोष्टीची प्राप्ती ही परमात्म्याची भक्ती केल्यानंतर तुम्हाला प्राप्त होईल. ही भक्ती, ही गोष्ट प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसारामध्ये काहीही करणं तुम्हाला शिल्लक राहणार नाही. अगदी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, की सर्वश्रेष्ठ परमात्मा की जो जगाचा नियंता आहे, परमात्मा आहे, रचयिता आहे, ह्या जगाचं पालन पोषण करणारा आहे, ह्या जगाचा आदिनाथ जो परमात्मा आहे ते स्वरूप, त्या स्वरूपाचं ज्ञान, त्या स्वरूपाचा आनंद तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. म्हणून भगवंताची भक्ती करा. लावी म्हणा पिसी गोविंदाची. आणि अगदी अशी भक्ती करा की कशी, फक्त 1 तास करीत जा. 23 तास प्रपंच, बरोबर आहे का? नाही. लावी म्हणा पिसे गोविंदाचे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती हे स्वप्ने पांडुरंग. झोपेत सुद्धा त्या परमात्म्याचं नाव आठवावं एवढा अक्षरशः त्या गोपिकांना जसं परमात्म्याचा विरह सहन झाला नाही, त्या गोपिकांचा विरह, त्या परमात्मा ज्यावेळी गोकुळातून मथुरेला जातात, तिकडं जातात, पुन्हा येत नाही, तो त्यांचा विरह जसा त्या गोपिकांना सहन झाला नाही तसा विरह परमात्म्याच्या भक्तीचा तुम्हाला सुद्धा व्हावा. परमात्म्याच्या भक्तीशिवाय करमू नये, चैन पडू नये. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती हे स्वप्ने. सतत त्या पांडुरंगाचं ध्यान करा. म्हणून मनाला अक्षरशः पिसं लावून त्या भगवंताच्या भक्तीचं टाका. असं महाराजांच्या 3 चरणाचा असा हा अर्थ आहे जवळपास. का महाराजांच्या कुठल्याही अभंगाचा असाच अर्थ आहे असं आपण म्हणू शकत नाही. ते फार कृपेने निघालेले शब्द आहेत. बोलविता धनी वेगळाची, बरोबर. जगद्गुरु तुकोबारांचे शब्द हे सामान्य नाहीत. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कुळ. आपण साक्षात स्वतःला संतत्वाची अनुभूती आल्याशिवाय तितक्या त्या अनुभवाचे बोल आपल्याला तितक्या पातळीनं समजतील ते त्याच्या अगोदर समजणार नाहीत. पण आपण एक महाराजांच्या शब्दाचा थोडासा अन्वय लावून आपली भक्ती सोपी करण्याचा आपण प्रयत्न करतोय. महाराजांच्या ह्या 3 चरणाचा हा अर्थ आहे. 4थ्या चरणाचं पाहू, पण आपलं जरा नाचून घेऊ. मग जरा मधलं भजन करू आणि मग 4थ्या चरणाचं चिंतन करू. म्हणा मधली चाल. फक्रमपूर. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा,
देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तिन बिन जेवा सुख होय तिन बिन जीवा सुख नोहे रते माये दुखाची जनती रते माये दुखाची जनती रते माये दुखाची जनती तेन बिन जीवा सुख नोहे तेन बिना जीवा सुख नोहे रत माये का दुखाची गणाते रत माये का दुखाची जनाते रते माये का दुखाची जनाते ओ आपुला तो एक देव करो आपुला तो एक देव करो आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तिन बिन जेवा सुख नोये तिन बिन जीवा सुख नोये रते माये के दुखाची जनती रते माये के दुखाची जनती रते माये का दुखाची जनती तीन बिन जीवा सुख नोहे तेन बिना जीवा सुख नोहे रते माये का दुखाची जनाते रते माये का दुखाची जनाते रते माये का दुखाची जनाते नाही अधियंती आवधान नाही आदि अंत अवसाना
नाही आदि अंते अवसार नाही आदि अंते अवसार नाही आदि अंते अवसार नाही आदि अंते अवसार रते माई दुःखाची जनाते दुःखाची जनाते रते माई दुःखाची घ्यावा आपुला तू एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तू एक देव करून घ्यावा आपुला तू एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना सेवाय सुख नोहे तेने विना सेवाय सुख नोहे येरते माई दुःखाचे जनते येरते माई दुःखाचे जनते येरते माई तेने विना जीवा सुख नाये तेने बिना जीवा सुख नाये येरते माई का दुःखाची जनते येरते माई का दुःखाची जनते येरते माई का दुःखाची जनते नाही आदि अंती नाही
नाही आदि अंती अवसान येरते माई का दुःखाची जनते येरते माई का दुःखाची जनते येरते माई का दुःखाची जनते दुःखाचे जनते दुःखाचे खुमाये टाळी वाजवा सर्वांनी टाळी दोन्ही हात वर करून मोठ्याने टाळी वाजवायची रतन मामा टाळी वाजवा टाळी बोला पुंडली कवलारी विठ्ठला श्री ज्ञानदेव
बरं सर्वांनी म्हणा हे विठोबा टाळी वाजवा टाळी रखुमाई विठोबा रघुमाई. बघा भगवंताला अतिशय भगवंताला प्रिय असणारे भजन आहे. स्वतः प्रत्यक्ष देव नाचलेला या भजनामध्ये विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रघुमाई. जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा
रखुमाई महाराज आपल्याला मनुष्य जन्माचं सार्थक कशामध्ये आहे ते समजावून या अभंगातून सांगतायत की बाबांनो, भगवंताची भक्ती करा. भक्तीशिवाय अन्य कुठलाही उपाय तुम्हाला सुखाकडे नेणारा नाही. येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती. ज्याच्या भरोशावर तुम्ही परमात्म्याला उद्या प्राप्त करू, परवा करू, आज करू, उद्या करू, परवा करू असं जे म्हणताय, तो परमात्मा ह्याच जन्मामध्ये प्राप्त होणार आहे. कधी एकदा यमाचं बोलावणं येईल, यमराज रेड्यावर बसून येतील आणि चला म्हणतील, काही नियम नाही. म्हणून याच जन्मामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या, अन्यथा मग पुन्हा पुन्हा आपल्याला ह्या संसारामध्ये फिरावं लागेल. हे सांगता सांगता महाराजांनी सांगितलं की त्या परमात्म्याला प्राप्त करून घेतलात की परमात्मा तुम्हाला स्वतःसारखा अविनाश स्वरूप करतो. म्हणून आपल्या मनाला सुद्धा गोविंदाचं पिसं लावा, भगवंताच्या भक्तीचं वेड आपल्या मनाला लावा. हे सांगता सांगता महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे. कीर्ती मागे म्हणतात. हा बघा, महाराज सांगतात की एकदा का भगवंताची आपण भक्ती केली, विठोबा रखुमाई बघा, देव म्हणतात हे जन्म मरणाचं थोडं हळू सांगितलं तर चालतंय, पण पुढचं मोठ्याने सांगा. हे अगोदरचं कमी आवाजात सांगितलं तर चालतंय. तुका म्हणे एका मरणीची सरे. पण जे बाबांनी, मारुती बाबांनी आयुष्यभर ठणकावून सगळ्या जगाला सांगितलं की बाबांनो, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. पण एखादाच दुर्लभ वेळाच एखादा ज्याचं पूर्व पुण्य उदयाला येतं, तो ह्या भक्ती मार्गाला लागतो. महाराज म्हणतात, उत्तमची उरे कीर्ती मागे. दुसरी गोष्ट मात्र मोठ्याने जगाला सांगा, कारण त्या कीर्तीची अपेक्षा मात्र जगाला फार मोठी आहे. ईश्वर प्राप्त होतो, ईश्वराचं ज्ञान प्राप्त होतं, भक्ती प्राप्त होते, आनंद प्राप्त होतो. हा कदाचित थोडासा कालांतराचा विषय आहे. पण एक लक्षात ठेवा, भगवंताची भक्ती केल्यानंतर भगवंत तर प्राप्तच होतो, आणि शिवाय एक पाऊल तुम्ही परमात्म्याच्या दिशेने टाकलं की परमात्मा 1000 पावलं आपल्या दिशेने टाकतो. आणि ह्याच जन्मामध्ये जर समजा तुम्हाला यदा कदा जर आपली साधना कमी पडली, थोडंसं आपण आळसाने केलं, बरोबर आहे, कीर्तनामध्ये आलो, थोडंसं 2-4 कीर्तनं झोपेत जातील, बरोबर आहे. असं करता करता समजा काळ आला, काळाची उडी पडली, आणि जर त्या काळाने आपल्याला घेऊन गेलं, जर साधना आपली जर थोडकी राहिलीच तरी सुद्धा शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो बी जायते. योग भ्रष्ट म्हणून तुम्ही पुन्हा पुढच्या जन्मामध्ये मनुष्य देहच तुम्हाला प्राप्त होईल. पुन्हा पुढच्या जन्मामध्ये याल, आणि कशा जन्मामध्ये याल, साधारण ठिकाणी येणार नाही तुम्ही. शुचिनाम श्रीमताम गेहे, शुची आणि श्रीमंत अर्थात पवित्र आणि ऐश्वर्य संपन्न घराण्यामध्ये तुमचा जन्म व्हाल. तुम्ही म्हणाल, बरं आहे बाबा, चांगलं आहे, हां, पैशेवानाच्या घरी जन्म मिळतो असं आहे का? अजिबात नाही. जे भगवंताच्या भक्तिरूपी ऐश्वर्यानं जे संपन्न घराण्यामध्ये तुमचा जन्म होईल, किंवा अशा संतांच्या संगतीत तुमचा जन्म होईल, आणि मग पुन्हा तिथून पुढे तुमची साधना निश्चित पुढे चालू होईल. तो परमात्मा टाकून देणार नाही, ते सद्गुरुनाथ टाकून देणार नाहीत. प्रत्येक जन्मामध्ये ते तुमच्या सोबत राहतील, आणि जोपर्यंत तुम्ही मुक्त होणार नाही तोपर्यंत सद्गुरुनाथ तुमची पाठ सोडणार नाहीत. त्या परमात्म्याची निश्चित प्राप्ती होईल, आणि एवढं होऊन होऊन आणखी काय होईल तर चराचरामध्ये तुमची कीर्ती पसरेल. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. की तुम्ही भगवंताची भक्ती केल्यानंतर, साधना केल्यानंतर, आपल्या जीवनामध्ये सदाचाराने वागल्यानंतर सुद्धा, मृत्यू झाल्यानंतर सुद्धा ह्या विश्वामध्ये तुमची कीर्ती राहील. हा, उभारेला ध्वज तिही लोकावरी ऐशी चराचरी. कीर्ती ज्यांची साधना केली, भक्ती केली, ज्ञानोबारायांची कीर्ती आज 800 वर्षानंतर सुद्धा आहे. तुकाराम महाराजांची कीर्ती आज 400 वर्षानंतर सुद्धा आहे. सद्गुरू शिवरामबाबांची कीर्ती आज 300 वर्षानंतर सुद्धा आहे. आणि आपल्या अगदी जवळ आपले मारुती बाबांच्या ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण एकत्रित आलो,
तशी त्यांची सुद्धा कीर्ती आज आपल्यापर्यंत पोचलेली आहे आणि पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यापर्यंत पोचत राहील. हे केव्हा हो घडतं? जेव्हा प्रामाणिकपणे भगवंताची भक्ती केली तेव्हा हे घडतं. आपल्या सुद्धा जीवनामध्ये अशी भगवंताची भक्ती करा आणि निश्चित तो परमात्मा या नाहीतर पुढच्या कधी का होईना जन्मामध्ये तुम्हाला भेट देईल आणि तुमचं दुःख संपून जाईल. म्हणून भगवंताची भक्ती आवर्जून आपल्या जीवनामध्ये करा असा कर्तव्याचा उपदेश करणारा हा महाराजांचा अभंग आहे. सांप्रदायिक पद्धतीने आपण जास्तीत जास्त जगद्गुरू तुकोबारायांचा अर्थ आपल्याला कसा समजेल, महाराजांचं मनोगत आपल्याला कसं कळेल आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा कसा उपयोग करून घेता येईल आणि भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आणखी आपला मार्ग सोपा होईल याचा आपण प्रयत्न केला. वेळ संपत आलेली आहे. भगवंताच्या चरणी आपण ही सेवा समर्पित करू. झालेली सेवा ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, ह्या सगळ्या साधू संतांच्या चरणी, सद्गुरू शिवरामबुवांच्या चरणी आणि त्याचप्रमाणे आपल्यापर्यंत हा वारकरी संप्रदाय ज्या सगळ्या साधकांनी, वारकऱ्यांनी, टाळकऱ्यांनी ह्या सगळ्या भाविकांनी आपल्यापर्यंत आणून पोचवला, त्या सगळ्या टाळकरी, वारकरी, मृदंगवादक, चोपदार आणि सगळे आपण अगदी 2, 2.5, 3 तास डोळे उघडे ठेवून अगदी एकही डुकली न घेता एकही डुकली कुणी घेतली नाही अशा सगळ्या श्रोत्यांनी हे पूर्ण कीर्तन ऐकलं. ह्या सगळ्या श्रोते मायबापांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. म्हणा शेवटचं श्री हरिभक्तीपारायण शंकरप्पा वैरागकर. माझा नातू आहे आणि पहिल्यांदा तो कीर्तनात चाल म्हणायला उभारलाय. तो खरा तर शास्त्रीय संगीतात तुका म्हणे का मरणेची सरे, 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 तुका म्हणे का मरणेची
उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तम उत्तमची उरे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती कीर्ती मागे कीर्ती मागे सगम पद पद मप गम ग गम पद पद मप गम रे मग ग रे नि ग रे रे म पद पम रे रे सा सा रे म पद पम रे रे सा सा ग म प म पद रे ग म पद पद म म प ग ग म ग ध प उत्तमची उरे उत्तम कीर्ती मागे उत्तम उत्तम उत्तमची उरे कीर्ती माग उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे रती माये तुझी जणी दिये रती माये तुझी जणी दे रती माये जणी ये रती मागे उत्तमाची उरे आलाप करायचा उत्तमची उरे मस्त निवांत.
उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे किती मग रे ना पदब पदम बगरे गमव रे नि सगम पदब 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 सगम पद ध ध ध मग स ध ध सग ध ध ध ध बग मग रे मग सगम प मग सागम पमग सागधब सागम सागम गरे नि धनि सागम पदब उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती माग उत्तमची उरे कीर्ती मागे येरती मागे येरती माई दुःखाची जडी ती येरती माई दुःखाची जडी ती येरती माई दुःखाची जडी नाही आदी अंती अवसान
ध पद म प म ध पद म प ग म ग प म प ग म ग ध 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 नी 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 धा 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 रे 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 गा 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 गणे जाणी रव मगरे जाणी सागा मधनी जा उत्तम 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 रे सरे नि धनी पद बाप गमरे ग सरे नि जा सरे नि सा धनी पद बाप गमरे ग सरे नि सागा मधनी जा सरे नि जा सारे निसा सरे नि सा धनी पद बाप गमरे ग सरे नि सागा मधनी जा सारे निसा धनी पद बाबा ग मरे ग सारे निसा ग मधनी जा सगरे ग सरे नि सा धनी पद बाप गमरे ग सरे नि सागा मधनी जा सागरे ग सागरे निसा धनी पद बाबा ग मरे ग सारे निसा ग मधनी जा सा 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 उत्तमाची नाही अद्यंती अवसान अवसान. सगळ्यांनी एक विनंती आहे माझी, सगळे भजन ऐकायला थांबा माय बापा हो. आपल्या मराठवाड्यात भजन ऐकायला सांगत नाही, पण भजनाची पुण्यही फार मोठे. माझं वय झालंय आता याच्यानंतर मी माकणीला येणार नाही कधी. मला येणं होईल का नाही सांगता येत नाही. मी इच्छेने माझ्या इच्छेने आलो ह्या वेळेला की भजना करता. तुम्हाला सांगतो, रात्री नागपूरला होतो भजन ऐकायला, कमीत कमी 20,000 लोक होतं. 20,000 लोक होतं नागपूरला. आपल्या मराठवाड्यात कीर्तन फक्त तुम्ही ऐकता, भजन ऐका. भजन देवाला सगळ्यात जास्त प्रिय आहे, लक्षात ठेवा. म्हणून नारदानी भजन स्वीकारलं होतं, हे लक्षात ठेवा. भजनाची पुण्य फार आहे. लाईट थोडक्यात भजन करणार आहे मी अगदी. पण सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे हात जोडून की भजन ऐकायला तुम्ही थांबा. का बरं थांबा? की आम्ही खूप चांगलं गातोय म्हणून आहे, पण तो चांगलं गाण्याकरता तुमचा आशीर्वाद हवा आहे मला. माझ्या नातवालाही आशीर्वाद हवा आहे, म्हणून थांबा. बाकी काही नाही नाही आधी अंधी नाही आधी अंधी अवसान नाही आधी अंधी नाही आधी आणि अवसान नाही आधी अंधी नाही नाही आधी 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 नाही आधी अवसान अवसान अवसान. येरती बाई की येरती बाई की येरती बाई दुःखाची जणीत येरती बाई की येरती बाई की येरती बाई दुःखाची जळीत येरती बाई की येरती बाई की येरती बाई दुःखाची जळीत दुःखाची जळीत दुःखाची जळीत. प्रिय आहे. आणि आज माझ्या अंगावर कटा येतोय. मारुती बाबांच्या ह्या प्रांगणात आज भगवंताने आपल्याला एकदम स्पष्ट चमत्कार घडवून दिलेला आहे. बघा, त्या कीर्तनात आप्पांनी चाल गायलेली आहे आणि आप्पा परत इथं कीर्तन संपायच्या आत बाबांनी इथं पण त्यांच्याकडून सेवा करून घेतलेली आहे. निश्चित असं होतं की वाळवंटामध्ये भगवान नामदेवरायांचं भक्तश्रेष्ठ नामदेवरायांचं कीर्तन होतं आणि असा विषय झाला, म्हणतात की इतकं कीर्तन रंगलं, इतकं कीर्तन रंगलं की जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. कदाचित आम्हाला तितकी उंची गाठता येणार नाही, हे ठीक आहे. पण काय कीर्तन रंगल्यानंतर आणि चाल, शेवटची चाल याच्याकरता ज्ञानोबरायांनी गायलेली चाल आहे शेवटची चाल. आणि आज खरंच आपण आम्हाला काय झलक असू शकते त्या शेवटच्या गायनाची, हे आज निश्चित आपण आम्हाला करून दिली. आणि निश्चितच आज आमचंही त्या भजनावरती तितकं प्रेम इथून पुढं प्राप्त होईल. विठ्ठल जय 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 जय.